उचललेलं नाहीये. आणि अक्षरमानवचे सगळे संमेलन आणि उपक्रम हे अशी गाठोडे उकलण्याचंच ठिकाण असतं. ते असे भले भले गाठोडे गुरुजींनी उकललेले आहेत आजपर्यंत. आता आपल्यावर जबाबदारी आली आहे ती. तर हे गाठोडे उकलूयात आपण. कालपासून बघितलंय, रात्रीपासून एक गाठोडं बघा केवढं उकललंय ते. आणि ते आता बांधायची गरज वाटते का? तर अशी गाठोडी उकलत गेल्यानंतर त्यामधनं जो खजाना बाहेर येतोय तो शेअर करण्याचं हे ठिकाण आहे. तर खरंच वाटतंय का की स्त्रीची फसवणूक होते? आणि जर तसं वाटत असेल तर मग स्त्रीनं ती फसवणूक का होऊ द्यावी? आहे ना. मग स्त्री जर फसवणूक होऊ द्यायला तयार असेल की हां माझी फसवणूक व्हायला काही हरकत नाही, तर तिची फसवणूक होणार. मग स्त्रीने कसं अलर्ट राहावं त्यासाठी तिला त्या फसवणुकीच्या जागा माहीत असाव्या. मग ह्या जागा माहीत होण्यासाठी तशी चर्चा त्या अनुषंगानं होणं गरजेचं आहे. आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणावर इथे ज्या आला हे विषय इथे चर्चेला आल्यानंतर हे विषय घेऊन आपल्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी तुम्ही हे विषय चर्चेला घ्यावेत अशी एक सामान्य अपेक्षा आपण ठेवून चालणार आहोत. आणि ते कशा स्वरूपात करायचे तेही मी सांगून देतो लगेच. अक्षरमानवचे अक्षर संवाद नावाचे छोटे छोटे कार्यक्रम आपण ठिकठिकाणी घेत असतो. अगदी ते घरगुती स्वरूपातही आपण घेतो. 15-20 लोक जरी असतील त्या कार्यक्रमाला तर तो खूप मोठा कार्यक्रम आहे असं अक्षरमानवामध्ये गृहीत धरलं जातं. कारण तिथं 15 ते 20 लोक इंटरॅक्शन खूप छान पद्धतीने करू शकतात. वैयक्तिक इंटरॅक्शन होतं. संख्या वाढली की काही लोक त्या कार्यक्रमात नसतात. काही ठराविक लोक चर्चा करतात आणि काही लोक दुसरीकडेच असतात. ते फिजिकली हजर जरी असले तरी मेंटली ते बाहेर दुसरीकडे कुठं असतात. म्हणून खास गुरुजींचा तो आग्रह असतो की अक्षरमानवाचा कुठलाही कार्यक्रम हा मोठ्या संख्येनं नको व्हायला. म्हणून या ठिकाणी झालेल्या चर्चा ह्या आपापल्या ठिकाणी तुम्ही कशा पुढे प्रोग्रेस प्रपोगेट करायच्या आहेत हे आपल्या हाती आहे. अक्षर संवादाच्या माध्यमातून ती आपण सहजपणे करू शकतो. तर स्त्रीची फसवणूक होण्याच्या आयुष्यातल्या जागा कोणत्या आहेत त्यावर आपण पहिल्या 10 मिनिटांमध्ये चर्चा घेऊयात. आणि आता हात वर न करता सरळ माईक फिरूयात आपण आणि प्रत्येकीनं स्त्रीची फसवणूक होण्याच्या आयुष्यातल्या जागा अगदी थोडक्यात व्यक्त करायच्या 2-2 ओळीमध्ये. आणि याच विषयावर आपण फोकस करूयात. फसवणूक होण्याच्या जागा. त्यात तुमचे वैयक्तिक अनुभव शेअर करण्यासाठी आपण अर्ध्या तासानंतरचं पुढचं सेशन घेऊयात. ह्या कशा फसवणूक झाल्यात, त्या तुम्ही कशा टाळल्यात किंवा तुमच्या त्या कशा आयडेंटिफाय झाल्यात याच्यावर आपण विस्तृत बोलूयात. पहिलं सेशन हे अगदी शॉर्ट असणार आहे. फसवणुकीच्या जागा. विचार करून ठेवा. माईक आपल्यापर्यंत येतोय तर ती कोणती जागा असेल, रिपीट झाली तरी हरकत नाही. त्यांच्या डोक्यात तोच विषय असेल, तोच तुमच्या कदाचित असेल. त्यामुळे स्त्रीची फसवणूक होऊ शकत असेल अशी तिच्या आयुष्यातली जागा कोणती आहे, बालपणापासून म्हातारपणापर्यंत. ह्या गोष्टी आपण रँडमली शेअर करायला काही हरकत नाही. तर सुरुवात तुमच्यापासून करूया. फसवणूक होण्याच्या जागा स्त्रियांच्या बाबतीतल्या म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीतल्या खरं तर. पण माझं नाव हर्षदा पिलाणे, अक्षरमानव कोषाध्यक्ष आहे. तर फसवणूक होण्याच्या जागा म्हणजे प्रेमातली फसवणूक, लग्नातली फसवणूक, आर्थिक बाबतीतली फसवणूक, अशा सगळ्या किंवा शारीरिक फसवणूक, अशा सगळ्या फसवणुकीच्या जागा आहेत. आणि प्रेमातली फसवणूक म्हणजे मुलं मुली जेव्हा प्रेमात पडतात मग फिरायला बाहेर जातात वगैरे आणि नंतर मग अचानक मुलाला दुसरं कोणी आवडू लागतं किंवा मुलीला पण तसं होऊ शकतं. पण ही एक फसवणुकीचा प्रकार आहे. शारीरिक फसवणूक म्हणजे अगदी कामगार जरी बायका घेतल्या आपण तर त्यांना ऊसाच्या शेतात घेऊन त्यांच्यावर बलात्कार करणे, अशा टाईपची फसवणूक होऊ शकते. म्हणजे मला अगदी मुद्देसूद बोलता येत नाहीये पण मी जसं मला जमलंय तसं बोलते की ही शारीरिक फसवणूक आहे. म्हणजे बलात्कार करणे किंवा लग्नाची फसवणूक किंवा आई वडिलांकडून मुलीला म्हणजे हुंडा मागणे की अगदी लग्न ठरलंय, लग्न लागतंय त्या दिवशी मग सासरकडचे अडून बसतात आणि आम्हाला एवढाच हुंडा पाहिजे आणि गाडीच पाहिजे आणि मग ते सगळं अवघड होऊन जातं. आणि मग त्यावेळेला पण मुलीचे वडील किंवा मुलीच्या घरचे कसंही करून
त्याची ऍडजस्टमेंट करतात आणि त्या सगळा हुंडा देतात. म्हणजे तिथे ते नाकारत नाही. आताची गोष्ट वेगळी आहे, पण असं अजूनही काही काही ग्रामीण भागात होतं की ते टाकून हुंडा. तर ह्या काही फसवणुकीच्या जागा आहेत. किंवा अगदी आत्ताचं ह्याचंच उदाहरण घेतलं तर स्वारगेटमध्ये स्वारगेट स्थानकात जो त्या बाईवर बलात्कार झाला, तर ती तर शिकलेली होती, पण तरी सुद्धा तिची फसवणूक झाली. म्हणजे ऐन गर्दीमध्ये भर वस्तीमध्ये ती त्या बसमध्ये चढली आणि तिच्यावर असा प्रसंग आला. तर त्यावेळेला आपण म्हणजे हे पण आहे की मला पण तो प्रश्न पडला की आपण कसं टॅकल करायला पाहिजे त्या गोष्टी. तर तेव्हा तर म्हणजे तिचं ध्यानीमानी पण नसणार आहे की असं काही आपल्या बाबतीत होईल, आणि तो प्रसंग तिच्यावर ओढवला. किंवा आता अगदी घरात जरी उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी गृहिणी असते, दरवाजा वाचतो आणि ती दार उघडते आणि पटकन एखादा इसम घरात शिरतो. तिची म्हणजे असं माझ्या आत्याच्या बाबतीत किंवा आमच्या घरातल्या बाबतीत झालेलं आहे की त्यांनी बेल वाजवली आणि पटकन काही कळायच्या आत तिनं दरवाजा उघडला आणि घरात तिचं मंगळसूत्र हिसकावून तो निघून गेला. किंवा मग डायरेक्ट दरवाजा ढकलून घरात घुसणे आणि चाकूचा भाग दाखवून जे काही घरातले संपत्ती आहे ती घेऊन जाणे. तर अशा ह्या सगळ्या फसवणुकीच्या जागा आहेत. मग त्या बाबतीत काय करायला पाहिजे असं आपण चर्चा करून ठरवूया. अजूनही काही मुद्दे सांगायचे राहून गेले असतील. किंवा अगदी ही पण फसवणूकच आहे की सेल बायकांचे खूप आवडीचे की हा सेल लागला ह्याच्यावर हे फ्री, तर त्याच्याला त्या गोष्टीला पण बायका बोलतातच. किंवा काय ते पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लुबाडणे ही पण फसवणूक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशी सावधानता बाळगली पाहिजे ह्याच्यावर आपण सगळे चर्चा करू. नमस्कार, माझं नाव आझाद खान आहे आणि मी अमरावतीवरून आहे आणि मी अक्षर मानवमध्ये राज्य कार्यवाहक म्हणून काम पाहतो. खरं तर काल मी लेट आलो, 11 वाजता पोहोचलो. धन्यवाद आपल्या सगळ्या कुटुंबियांचे. थोडं आपल्याकडे होतं त्याच्यावर सगळं संपलं होतं, किचनमधलं सगळं सामान संपलं होतं आणि तुम्ही थोडं दिलं तर रात्री माझं जेवण झालं. तर सर्वप्रथम धन्यवाद आपल्या सगळ्या कुटुंबियांचे. तर स्त्रियांच्या जी फसवणूक होती त्या विषयावर आज आपण इथं बोलत आहोत. स्त्रियांचे अनेक प्रश्न राहतात. शहरी भागातल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे राहतात, ग्रामीण भागातल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे राहतात, आदिवासी भागातल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे राहतात. अनेक प्रश्न सोडवता स्त्रियांची फसवणूक सुद्धा होत राहते. ते काही स्त्रियांना लगेच कळते, काही स्त्रियांना वेळ लागतो कळायला का आपली फसवणूक होत आहे. तर आपल्याला आपली फसवणूक झाली नाही पाहिजे, आपण सावध झालं पाहिजे. म्हणून याच्यातून प्रत्येकाला थोडं बोलायचं आहे, आपले अनुभव शेअर करायचे आहे, सगळ्यांनाच आपल्याला ऐकायचं आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही तुमचा, आपल्याला प्रत्येकाला ऐकायचं आहे. जे तुमचे प्रश्नोत्तर राहतील त्याच्यातून मी थोडं तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर मी पुढे सगळ्यांना बोलण्याची विनंती करतो आणि मी इथं थांबतो आणि आपण सगळ्यांना ऐकू आणि त्याच्यातून आपले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. स्त्रियांची फसवणूक आपली आता काल एक उदाहरण आमच्या घरातलं शेअर केलं होतं आत्याच्या मॅडमनी की माझी भाची जिचं लग्न झालं आता 1 महिन्यापूर्वी, की तिला सांगितलं होतं की लग्न झाल्यावर सुद्धा तुला आम्ही नोकरी करू देऊ. पण नंतर त्यांनी काय सांगितलं की तुझा नवरा एवढा कमवतो, सासरा एवढा कमवतो, मग तुला नोकरी करायची काय गरज. म्हणजे ही पण तिची काय झाली होती, फसवणूकच झाली की बाबा हे जर मी आधी मान्य केलं होतं मग आता का नाही करत.
हा आधी पण तुम्हाला माहिती होतं ना, तुमचा मुलगा कमवतोय, सासरा कमवतोय, हे तुम्हाला आधी माहिती होतं. मग तुम्ही आधी मला आधीच सांगायला पाहिजे होतं. माझी फसवणूक काय केली आहे त्यांनी प्रश्न आपण बोलत नाही ना. जसं मॅडमने सांगितलं की संवाद करा, भले तुम्ही भांडू नका, पण संवादात्मक बोला. की नवऱ्याला विश्वासात घ्या, की त्याला सांगा की बाबा तुला तुझ्याशी माझं बोलणं झालं होतं, तुला मी शेअर केलं होतं सगळं, मग आता का तू मागे मग काय आहे तसं कारण? हे कारण आपण शोधायला हवी की असं का होतं, की का फसवणूक. त्याच्यानंतर माझ्याकडे केस आली होती, देवीची केस म्हणून आली होती ती. आणि ती मुलगी होती आणि भाऊ आणि वडील अशी घरात राहतात. तर एक घर होतं ना, ते घर वडिलांच्या नाव, आणि वडील थकलेले होते आणि वडिलांचं सगळं ती करत होती. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, त्यांची देखभाल करणं, आणि ती एका संस्थेत जॉब पण करत. तर ती भाऊ तिला त्रास देत होता, कारण ते घर त्याला त्याच्या नावावर होतं आणि हिची एमओसी आहे. तर ही द्यायला तयार नव्हती, कारण ही जर त्याच्या नावावर घर दिलं तर वडिलांना आणि हिला दोघांनाही तो बाहेर काढणार होता. त्यातही लग्न झालेलं होतं. तर तिचं असं म्हणणं होतं की भाऊ मला त्रास देतोय, तर मी काय करू असं. म्हणजे त्याने काय सांगितलं की लिगली तुला काहीच मिळणार नाही, आणि तिला कायद्याचं एवढं ज्ञान की लिगली तुला काहीच मिळणार नाहीये, हे सगळं मलाच मिळणार आहे, कारण मी वंशाचा दिवा आहे. म्हणजे मला अशी वंशाचा दिवा झाला, इथे परत आला तो की मी वंशाचा दिवा आहे, तर मलाच मिळणार आहे, तुला काही मिळणार नाही, तुला कायद्याचा काही अधिकार नाही. म्हणजे हे सांगून तो तिची फसवणूक करत होता. पण जेव्हा आपण बाहेर पडतो, त्या माणसांमध्ये येतो, आणि जे सरकारने मी म्हटले DBH वगैरे चालू केले, ते तुम्ही चांगलं केलं की तिथून आपल्याला ज्ञान होतं, तेव्हा मी तिला सांगितलं की असं काही नाहीये, तू कायदेशीर सल्ला घे, म्हणजे तुझी फसवणूक होणार. तिसरी केस अशी होती की 60 वर्षाची आई आहे, मुलगा आहे आणि सून आहे, तिघं जण, आणि त्याला ते घर त्याच्याच नावात करायचंय, आईला सांभाळायचं नाहीये, आईला घराच्या बाहेर काढायचंय. तो म्हणतो की तू वृद्धाश्रमात जाऊन राहा, आणि तो अक्षरशः मारतो आहे. आणि ते त्याच्यासाठी सुद्धा ती आली की आणि तिच्या अंगावर बॉल अक्षरशः मारले, ताजे बॉल. आणि आमचं हॉस्पिटल एका BMCच्या दवाखान्यातच असल्यामुळे मी खाली घेऊन गेले हॉस्पिटलला आणि तिथे मेडिकल केलं. म्हणजे कारण हे प्रूफ असतात आपल्याला पुढे जर केस करायची असेल. तर त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी कोर्ट आहे वेगळं सिनियर सिटीझनसाठी, तुम्ही तिथे जा, तुम्ही आणि हा मेडिकल रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, तो घेऊन तुम्ही तिकडे केस करा. पण तो मुलगा तिची इतकी फसवणूक करत होता, त्याने त्याचे आजाराचे खोटे रिपोर्ट तयार केले पैसे देऊन. माझ्या दोन्ही किडनॅप फेल झालेल्या, म्हणजे आम्हाला कोर्टाने दाखल केलं नाही आणि त्याला काहीही झालेलं नाही. म्हणजे एवढी मोठी फसवणूक जर होत असेल तर मग सामाजिक न्याय म्हणतो आपण, जो आपल्याला स्त्री म्हणून मिळायला हवाय, तिथे सिनियर सिटीझनचे केवढे काय ते किती करू शकतो त्यांच्यासाठी. पण ही किती मोठी फसवणूक होती. पण ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी, मला वाटतं सिनियर सिटीझनसाठी सुद्धा आपण काहीतरी करायला हवं. म्हणजे आपण महिलांनी अक्षरमानव निमित्त आपण सिनियर सिटीझनसाठी एखादी कोर्ट टीम तयार करूया, तसंही काहीतरी एखादा कार्यक्रम घेणं. आणि मला असं वाटतं की कायदेविषयक ज्ञान आपल्याला ते आपल्या व्यवहारात आपल्याला पाहिजे, की काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की आपले अधिकार आपल्याला आपल्यासाठी काय, ते कायदे आपल्यासाठी काय आहे. तर त्याचे एक वेगळं सेशन होतं. हे जे विषय मला सांगायचे की हे जे विषय दुसरे आहेत ते 1-2 तासाचे विषय नाही, हे 2-2 दिवसाचे विषय. मला ते पण होणार नाही, पण किमान एका विषयासाठी, कारण एवढे प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनामध्ये की ते लगेच सुटणारे नाही, त्याला पाठीपुढे जातात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या विषयांवर पुन्हा एखादा एक सेशन घेऊ शकतो, म्हणजे पुन्हा महिला संमेलन होऊ शकतं की त्याच्यामुळे नवीन आणखी काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात, नवीन काहीतरी सगळ्यांच्या अडचणी येऊ शकतात. आणि आता काही आपल्याला केसेस पण आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात समाजात असतात. तर अशा प्रकारच्या फसवणूक आपल्या महिलांच्या होऊ नये म्हणून आपल्याला त्याला काम करायचं. बस एवढंच सांगते. विषय आहे सगळ्यांकडे. मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सेशन घेऊ इच्छितो, काही हरकत नाही सगळ्यांची. मी संवादक म्हणूनच काम करतो, सगळ्यांना घेतो, म्हणजे आमच्या ज्युरीच्या परमिशन, म्हणजे तुमच्या परमिशनच हे करतोय, ठीक आहे ना, तुमची काही हरकत नाही. हो, मी त्यांना विचारलं मी त्यांच्या परवानगीशिवाय तर मी काहीच करत नाही. विषय ओघवता व्हावा
त्याच विषयावर बोलल्या जावं म्हणून आणि प्रत्येकाकडून ते बोलल्या जावं म्हणून माईकची सूत्र मी माझ्या हाती घेतोय. मी तुम्हाला बोलायला लावेल पण माईक माझ्याच हाती राहील. मी तुमच्या समोर माईक धरेल म्हणजे काय होईल की कंट्रोल माझ्या हाती राहील. मी पुरुष म्हणून अजिबात उभा नाही येते. मी सूत्र वेळेचं बंधन व्हावं आणि प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून. बिलकुल तुमच्या परवानगीनंच हे सगळं करतोय. हरकत नाही. काय होतंय की सूत्रबद्ध रीतीनं हा विषय जावा आणि काही मुद्दे सुटू नयेत. कारण काय होतं की कदाचित मी बोलतोय आणि मी बोलता बोलता मी कुठेतरी हरवतोय आणि माझे काही विषय तिथे येऊन बाकीच्यांचं ते राहून जातं. असं होऊ नये म्हणून मग अशा वेळेला हे 2 तास होतात. त्यामुळे 2-2 मिनिटाच्या वर प्रत्येकाला ते मिळू नये. तर स्त्रीची आयुष्यात फसवणूक होण्याची जागा कोणती असू शकते बरं? मग मी पहिले तुम्हाला विचारतोय की जर तुम्ही बहीण असाल तर बहिणीची फसगत कुठं कुठं होऊ शकते. त्यातला हा विषय आता यांनी सांगितलाय की घरात भाऊ तो प्रॉपर्टी घेईल पण आता त्याला अनेक कंगोरे असतील. मग आईवडिलांची सगळी सेवा जर तो मुलगाच करणार असेल तर मग ती मुलीची पण एक जबाबदारी तिने जर निभावली सार्वत्रिकरित्या ते दोघांनी सांभाळलं तर मग तिची निश्चितच तिथं फसवणूक होते आहे. तिला ती जागा मिळायला हवी. पण बहीण म्हणून अजून काय वाटतं तुम्हाला की कुठं फसवणूक होऊ शकते सांगा. फसवणूक नाही झाली. मी एकटीच आहे. माझे 3 भाऊ आहेत. माझे भाऊ मला सांगतात माझे वडील गेल्यानंतर तर तुला पाहिजे का घर? म्हटलं मला काहीच गरज नाही. मी माझ्या घरी सुखी आहे. मी फक्त 2 दिवस येऊन मला विकायला बसेल. चांगले आहेत माझे लहान आहेत. मी मोठी आहे आणि माझ्यापेक्षा भाऊ चांगले आहेत. पण काहीच नाही मला असं येईल. फक्त माझी फसवणूक कशी झालेली आहे का म्हणजे असं चोरीच्या उद्देशाने पण आलेलं आहे. त्यांच्याकडून मी फसली नाही गेली. सावध राहिलेली असं 2-3 वेळा झालेलं. असं दुपारची वरती 3-1:30 वाजता एक सिलेंडर मला आला सांगते तुमचा सिलेंडर द्या तो लिकेज आहे. म्हटलं नाही माझा कालच आलेला आहे. तर मी सांगितलं नाही दिला मी आणि त्यांना पाठवलं. तुम्ही दुसरा दिला तरच मी हा देईल. आणि मिस्टर झोपलेले होते. मी थोडंसं दरवाजातून म्हणजे असं सांगितलं. मग मला असं वाटलं का हा फसवणूकच्या ह्याच्यात आला. मी खाली लाईनमध्ये गेले आणि गॅस एजन्सीकडे फोन केला तर असे आले तर तुम्ही देऊ नका. म्हटलं मी देईन. हां 2-3 वेळा असं झालेलं आहे. रात्री 2:30 वाजता पण आले त्या मिस्टर माझं माहिती आहे. कारण मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की बहीण म्हणून तुमची काय फसगत होऊ शकते याच्यावरच फोकस करा. बहीण म्हणून तुमची फसगत कुठं होऊ शकते तुम्ही सांगा. माहिती घेऊ नका. नाही हरकत नाही. तुमची फसवणूक झाली नसेल तर आनंद झाली सगळ्यांचीच होते असं नाही. पण तुम्हाला काय वाटतं की बहीण म्हणून कुठे कुठे फसगत होऊ शकते असे मुद्दे तुमच्या डोक्यात आले तर पटकन काढून ठेवा. त्याच विषयावर आपण पटकन एक पूर्ण सेशन घेणार आहोत. आणि बहीण म्हणून कुठे येतो त्याच्यावर बहीण म्हणून झालेलं नाहीये. आणि मला असं वाटतं 21व्या शतकाच्या गोष्टीची गरजही पडू नये अशा प्रकारची फसवणूक होण्याची. कारण आपली विचार एवढे प्रगल्भ असतात. एज्युकेशन आहे आपलं अशी होऊ नये. पण बहीण म्हणून आणि माझ्या भावाची जी बायको आहे त्या दोघांच्या मध्ये सोबत असेल त्याची फसवणूक जास्त एक बहीण म्हणून ठेवण्याबरोबर सुद्धा फसवणूक होते. तिची शारीरिक फसवणूक पण होते आणि विशेष म्हणजे बहिणीकडून पण फसवणूक होते इस्टेट घेण्यासाठी. कारण की सांभाळण्याच्या या दृष्टिकोनातून आईवडिलांना सांभाळायचा हक्क मानत नाही. माझं लग्न झालं असं म्हणते. जी लहान आहे तिला सांभाळण्यासाठी ठेवलं जातं आणि जेव्हा ती म्हणते की आता मी सांभाळते तर माझी पूर्ण इस्टेट आहे तर ती म्हणते नाही मग तिथं त्याच्यात माझा हक्क आहे. तिथं ती फसवणूक होते. भावानी बहिणीला गोड बोलून तिची सही घेतली आणि इस्टेट विकून बहिणीकडून सोडणार आपलं प्रमाणपत्रावर सही करून द्यायची आणि आधार कार्ड आणि त्यावर ते घेऊन द्यायचे आणि नंतर मग त्याचा दुरुपयोग करायचा असा अवघड. मी असं पण सांगू इच्छिते सर. बहीण म्हणून जेव्हा तिचा भोळा भाऊ असतो ना
तेव्हा ती बहीण तिची फसवणूक तर तिच्या नवऱ्याकडून करून घेते, पण ती त्याच्याबरोबर भावाची पण फसवणूक करतात. जशी की इस्टेट घेण्याचं असेल, भावजाला घरातून काढून देण्याचं असेल, तर ती सुद्धा भावाची बहीण म्हणून ती पण फसवणूक करते आणि स्वतः नवऱ्याच्या जाळ्यात फसून ती फसवणूक. खरंच हे प्रश्न जे आहेत हे सगळ्यांनी आता पेटून उठतील प्रश्न आपल्या डोक्यामध्ये. ह्या जागा आहेत फसवणुकीच्या आणि गरज आहे ते सावधानतेची. आपल्या विषयामध्ये ते नमूद केलेलं आहे की स्त्रीची फसवणूक होण्याच्या आयुष्यातील जागा आणि सावधगिरी. तर आपण हे प्रश्न उपस्थितच यासाठी करतोय की जर अशा जागा आहेत त्या आयडेंटिफाईड जर असतील तर सावधगिरी का नको बाळगायला. आपण बाळगतो, अनेक गोष्टींची सावधगिरी बाळगतो आपण. बाहेर उन्हामध्ये जाताना स्कार्फ घालणे वगैरे, उन्हात गेल्यानंतर स्क्रीन बल्ब काय होतं ते बल्ब स्किन बल्ब होत असतं, तर ते होऊ नये म्हणून आपण त्या काळजी घेतो. सनस्क्रीन लावतो किंवा स्कार्फ घालतो, टोपी घालतो वगैरे वगैरे. सावलीमध्ये गाडी पार्क करणे आणि आपण सावलीत बसणे, अशा संभाव्य ज्या जागा असतात काहीतरी होण्याच्या, त्याचं प्रिकॉशन आपण घेतोच ना. तर मग स्त्रीची फसवणूक होण्याची जी आयुष्यातली जागा आहे ती जर आयडेंटिफाईड असेल, ती जर माहीत असेल की हां अशा ठिकाणी असं होऊ शकतं, तर तिथं अलर्ट व्हा आणि आपली फसवणूक होऊ शकते का हे ताळून बघा, चेक करून बघा, पडताळून बघा आणि मगच पुढची ऍक्शन घ्या. म्हणजे आता यांनी सांगितलंय की हक्कस्वरसाठी माझा भाऊ आला आणि मला हक्कस्वरसाठी माझे कागदपत्र मागितले, तर चेक करा की भाऊ तुमच्यासोबत किती प्रामाणिक राहिला आयुष्यात, तो काय काय करू शकतो ह्याचं गणित करा आणि मग तुम्ही ती ऍक्शन घ्या. तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टीला सामोरं जायचं हे ठरवा. तर बहीण म्हणून काय वाटतं तुम्हाला? माझ्या आईच्या बाबतीत झालं होतं की 3 बहिणीच्या भावाबरोबर त्यांना वाचू पण दिलं नाही, किती इस्टेट आहे काय सगळी इस्टेट भावाने. म्हणजे तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही काय? खरंच हे म्हटलं आम्ही सांगतो इथे असं ना होतं, इथे अलर्ट राहा. भरोशाची लोक असतील तर खरंच चांगलं आहे, तुम्ही जिंकला की ही पण मोठी गोष्ट असते, अचिव्हमेंट असते आयुष्यामध्ये. की ब्लाइंडली सांगितलं तुम्ही तिथं सही केली, कारण की लोकच अशी आहेत की तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणार आहेत, असा भरोसा तुम्हाला आहे, विश्वास आहे. त्या ठिकाणी काहीच हरकत नाही तसं करायला. अशी लोक मिळवली किंवा तुम्ही तयार केली तर हे मोठा अचिव्हमेंट असेल. पण हे खरंच असं आहे का हे पण पडताळून तुम्ही बघायला पाहिजे. तर म्हणून वाटतंय का काय फसवणूक होऊ शकते? वडील गेल्यानंतर माझ्या आईने जे वडिलांचे पैसे होते त्या पैशातून माझ्या दोन्ही भावना घेऊन म्हणजे असं. आणि जेव्हा मी तिला विचारलं की तू त्यांना घेऊन दिले तू मला काय म्हणून दिला वेळेचा, ती मला म्हणजे एक पारंपरिक ती म्हटली की तुझा काय हक्क आहे, तुझं लग्न करून दिलं, तुझा हक्क संपला, वर्षातून जायचं थोडे वगैरे घेऊन जायचं. मुलगा असा आला की आई आजारी पडली 2-3 वेळा, तिसरं वर्ष असतात, तर 3-4 वेळेला मी शिवायलाच बोलवलं तू ये म्हणून. आता ह्या वेळेला तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्या वेळेला पण मी श्रीच्या सोबत मी त्याला मला काय बोलते की जर पैसे पावड्या घातल्या तर म्हटलं एवढ्या 100 रुपयाच्या वागड्या घालायच्या तुम्ही एका दिवशी 1000 रुपयाच्या वागड्या भरू शकते, मला तुझे 100 रुपयाची गरज आहे, तर अशी का बोलते. तर म्हटलं तू मुलाला जन्म दिला तर तू 3 मुलांना जन्म दिला, जन्म ना, तर तू 3 वर्ष सारखं नाही बोलत, पण मी तुझं करणार कारण तू मला जन्म देऊन दिला. तर बहिणीचा स्वभाव खूप महत्वाचा असतो, तुम्ही प्रेमाने वागावं, पण माझं खूप चालू आहे. गरज आहेत अशा गोष्टी घडत असतात आयुष्यात, अनेक लोकांसोबत त्या घडतात. जेव्हा कोणीतरी असं ऍडमिट करतंय आणि आपल्याला क्लिक होतं, एखाद्या लेखकाचं पुस्तक वाचताना होतं आपल्याला अरे ते तर माझ्या आयुष्यात घडले पण मी नाही लिहू शकलो, असं ते मानता येतं कधी. पण स्वभाव हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या. चांगला स्वभाव असेल तर त्याचा उपयोग घेतला जातोच अनेक ठिकाणी, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. आणि आपण थोडंच असतो तर मग विशेष नाही, लोक आपल्या बाजूलाच आपोआपच लांब राहतील. पण ह्या फसवणुकीच्या जागा आयडेंटिफाय करा आणि सावध राहा, हे महत्वाचे विषय लक्षात ठेवा. बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं कुठं फसवणूक होऊ शकते? थोडंसं काय घरातल्या संस्कारामुळे भाऊ बहिणीला फसवलं
असं होत नाही, कारण ते संस्कार थोडे प्रबळ असतात. पण शेवटी सामाजिक पुरुषसत्तेच्या प्रभावाखाली भाऊ बहिणीला अविश्वासाने काही गोष्टींपासून वंचित करू शकतो. हे पुरातन काळापासून या गोष्टी होत आलेल्या आहेत, पण जसं जसं हा काळ बदलतो तसं तसं ह्या गोष्टीमध्ये फरक पडायला हरकत नाही. खास करून बहिणींनी जागृत असणे, भावांना विश्वासात देणे आणि ते मी साडी चोळीपुरतीच आहे हा कन्सेप्ट काढून टाकली. ही साडी चोळीपुरतं मी पण बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की तू तुझी आपली दिवाळीला दसऱ्याला येऊन जा, साडी चोळी घेऊन जा, बाकी आमच्या संसारात डोळ करू नको. असं जेव्हा एखादा भाऊ किंवा एखादी भाऊजाई म्हणते तेव्हा निश्चितच त्या बहिणीचाही रोल त्यामध्ये तसं काहीतरी असू शकतो. कारण गाडी एका हाताने वाजत नाही. त्या बहिणीनं पण त्यांच्या संसारामध्ये अनावश्यक लुडबुड हाच विषय आहे का? हो हो मी तेच सांगायचा प्रयत्न करत होतो की जर असं होत असेल तर त्या भावाची पण भूमिका समजून घेतली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं होतं स्वभाव डिपेंड आहे, सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात. त्यामुळं म्युच्युअली ह्या गोष्टी व्हायला हव्यात. दोघांपैकी जो समजदार असेल त्यानं ती भूमिका समजदारीने घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तुम्हाला कळतंय की पाण्याचा दाण फुटलाय गोळा, तर मग माती लावून तो आवरून योग्य दिशेने ते पाणी घालणं, हे जसं शेतकरी करत राहतो त्याचं लक्ष असतं बारीक सारीक गोष्टीवर, तसं पालक म्हणून पालक हा मोठा भाऊ मोठी बहिणी असू शकते. सावधगिरीच्या जागा आपली पावर टाकण्याजवळ असू द्यावी, हे होणं गरजेचं आहे. त्यामुळं जर ती बहीण फक्त साडी चोळीपुरतीच मर्यादित राहिली तर त्या बहिणीचं दुर्भाग्य आहे. कदाचित ही संधी तिनं हातानं गमावली पण असू शकते. मग ह्या फसवणुकीच्या जागा नसतील, त्या काही गमावण्याच्या पण जागा असतील आपल्या, तर आयुष्यात असं काही कमावलं पण पाहिजे. मग ते तो सक्का भाऊ नाही तर असंख्य ठिकाणी आपण बघत असू काही गुरु भाऊ गुरु बहिणी असे असतात आणि हाताला त्या ठिकाणी बोलल्या जातात. त्या कमावण्याच्या पण जागा आहेत, तशा फसवणुकीच्या जागा आहेत, त्या कमावण्याच्या पण जागा असू शकतात. अशी लोक पण आपण कमावली पाहिजे. ह्या विषयांमधून ते विषय निघत राहतात, ते प्रस्तुत राहतात. बहिणीच्या फसवणुकीबद्दल बोलायचं आहे आपल्याला सगळ्यांना. बोला, सांगा. बहीण भावाचं नातं त्याच्यामध्ये भावनिक प्रकार जास्त असतात आणि त्याच्यामध्ये बहिणीच्या अपेक्षा असतात की भावानी जसं आपल्यावर प्रेम केलेलं आहे किंवा विश्वास जसा आहे तो कायम राहिला पाहिजे. पण जेव्हा भावाचं लग्न होतं तर त्यावेळेस तो विश्वास बाजूला जातो आणि अशा पद्धतीची फसवणूक होते की बहिणीची अपेक्षा असते की आई वडिलांना सांभाळलं पाहिजे आणि त्यावेळेस पण फसवणूक होते की हा म्हणजे भाऊ वेगळ्या पद्धतीने राहायला करायचे आणि त्यावेळेस जरा बहीण होती की व्यवस्थित सांभाळलं नाही काय तर मग तेव्हा असं सांगितलं होतं की शब्द आपण साडी चोळी होत तर त्यावेळेस बहिणीनं स्टँड घेतला पाहिजे की जशी तुझी आई आहे तशीच जी भाऊजी आहे तिची सुद्धा आई आहे आणि त्या ठिकाणी सामंजस्यानं बोलून किंवा स्टँड घेऊन तो जो फसवणूक होणार आहे भावनिक तर ती त्याला आपण तोड द्यायची. आईचे दागिने वाटत असतात जाऊ शकतो किंवा संगोपन आईचं संगोपन करायचं असतं किंवा तुझा आई बहिणीवरती भाऊ बहिणीवरती ते सगळं खूप होऊ शकतो किंवा तू कर सांभाळ आईचा प्रॉपर्टी घेतली भावाने आणि बहिणीवरती सांभाळून तसं जबाबदारी दिली किंवा यात वाद होऊ शकतात आणि त्यामध्ये प्रॉपर्टीच्या बाबतीत बरेचसे प्रश्न आहेत, दागिन्यांच्या बाबतीत आहेत. आईचे दागिने मला मिळत आहेत वगैरे वगैरे काही पारंपरिक गोष्टी असतात. मुलींना आईचे दागिने वगैरे मिळणं काहीतरी वेगवेगळे काय काय वेगळ्या समाजामध्ये वेगळ्या ग्रुप्समध्ये कन्सेप्ट वेगळे असू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला असं वाटतं का कुठे की माझी फसवणूक होती. म्हणजे आता ज्या वेळेला मी बहीण किंवा मुलगी किंवा स्त्री म्हणून मला आता भावनिक आधाराची गरज आहे आणि मी जर बहिणीचाच मुद्दा घेतलाय तर मग तुम्हाला असं आयुष्यामध्ये कुठल्याही क्षणाला तुम्ही कोणत्याही वयात असाल तर तेव्हा तो भाऊ तुमच्याजवळ आहे का भावनात्मक आधार देण्यासाठी की तुम्ही हक्कानं त्या भावासोबत तो विषय शेअर करू शकता. तो भाऊ आहे तुमच्याजवळ.
तर ही जर तो नसेल तुमच्याजवळ त्यावेळेला तर त्याला तुम्ही पण कारणीभूत आहात का? मग ही तुमची फसवणूक कोणत्या अर्थानं आहे, म्हणजे ती तुम्ही स्वतःची फसवणूक केली आहे का असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे विक्टीम तुम्हीच नाहीये प्रत्येक वेळेला. ह्या गोष्टीची पण जाणीव घेऊन हा प्रश्न तुम्ही हाताळला पाहिजे असं मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे. म्हणून सांगा. फसवणूक फक्त भावाकडून बहिणीला होत नाही किंवा बहिणीकडून भावाला होत नाही. कुटुंबातून प्रत्येक म्हणजे जावाभावातून आपल्या कुटुंबातून म्हणजे मंडळीकडून आपल्या प्रत्येकाकडून फसवणूक वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक असते. पण फसवणूक कशी होते? भावना, कर्तव्य आणि अपेक्षा. आपण त्यांच्याकडनं प्रत्येकाच्या भावना किती जाते, आपण कर्तव्य किती केले आणि आपल्या अपेक्षा किती आहे, आपण प्रत्येकाच्या अपेक्षा किती ठेवले. आपण म्हणजे भावाकडून अपेक्षा ठेवली प्रॉपर्टी आधी दिली पाहिजे भावाने आणि कर्तव्य आपलं आईवडिलांना सांभाळायचं. आपण एक मुलगी तर आपलं कर्तव्य की आईवडिलांना आपण सांभाळलं पाहिजे. जर आपण आईवडिलांना सांभाळलं नाही आणि तो प्रॉपर्टी होईल समाजाचं तर ते आपल्या भावाचं आपण फसवणूक करतो. आणि भावाने आपल्या प्रॉपर्टी घेऊन आईवडिलांना आपल्याकडे पाठवलं तर भावाने आपली फसवणूक केली. सगळ्याचं जावेने दिराने जावे त्यांनी आपल्याकडे सासऱ्यांना सांभाळलं नाही, त्यांनी आपल्याकडे पाठवले. प्रॉपर्टीचा हिस्सा त्यांनी असते. प्रॉपर्टी जर म्हणाल तर प्रत्येक कुटुंबामध्ये कर्तव्य सोडलं, कर्तव्य आणि भावना आणि अपेक्षा. आपण प्रत्येकाकडनं किती अपेक्षा ठेवतोय, कर्तव्य किती करतोय, ह्या पण आपली फसवणूक आहे. आणि फसवणूक म्हणाल तर वेगवेगळ्या समाज माध्यमाच्या याच्यात वेगवेगळे इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं. आणि स्त्रीला काय होतं एक वेळेनुसार म्हणजे जसं मुलांना जसं वेळ पाहिजे नसतो तसं आपल्याला वेळ दिला पाहिजे मुलांना त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी. तर त्या स्त्रीला पण असं वाटतं की मुलांनी जेव्हा ती मुलं मोठी होतात तेव्हा तिला वेळ द्यायला कोणीच नसतं. घरामध्ये तिचे मिस्टर नसतात, सासरे नसतात किंवा सासरे ते त्यांच्या याच्यामध्ये असतात आणि तिला वेळ नसल्यामुळे ती त्या भावनात्मक होऊन ती इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या याच्यावरती ती मैत्री करायला चालू करते, ती बोलायला चर्चा करायला चालू करते. तिथून पण तिची फसवणूक होते.